श्री स्वामी समर्थ. स्वामी सुसंवाद या चॅनलवर सर्वांचे मनापासून धन्यवाद. आज आपण या व्हिडिओमध्ये येणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त एक सेवा बघणार आहोत. ही सेवा केल्याने गुरुचरित्राचे पारायण केल्याचे फळ मिळते. ज्यांना कुणाला गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नसेल त्यांनी ही सेवा आवर्जून करावी. कारण या सेवेसाठी अत्यंत कमी वेळ म्हणजे 1 किंवा 1.5 मिनिटं लागतो. आणि ही सेवा म्हणजे एक श्लोकी गुरुचरित्राचे पारायण आहे. बघा, ही सेवा अत्यंत प्रभावी आहे आणि जर आपल्याला खरंच स्वामींची सेवा करायची असेल तर ही एक सेवा तुम्ही येणाऱ्या स्वामी समर्थ माऊलींच्या प्रकट दिनानिमित्त जरूर करा. या एक श्लोकी गुरुचरित्राच्या 1 श्लोकामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचा सार आहे आणि हा श्लोक म्हणण्यासाठी 1 ते 1.5 मिनिटच लागतात. ही सेवा अगदी कॉलेजची मुलं मुली कुणीही करू शकतात. या गुरुचरित्राची सेवा तुम्ही तुमच्या नित्यसेवेतही करू शकता आणि जर तुमची एखादी काही इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता. पण जर तुम्ही ही सेवा करायला घ्याल तर तुम्हाला मांसाहार टाळावा लागेल. जोपर्यंत तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करणार आहात तोपर्यंत तरी तुम्हाला मांसाहार बंद करावा लागेल. कारण दत्तसेवा म्हटली तर मांसाहार चालतच नाही. ही सेवा करताना फक्त एकच नियम तुम्हाला पाळावा लागेल, तो म्हणजे मांसाहार वर्ज्य. बाकी ब्रह्मचर्या वगैरे असे काही या सेवेला काही नियम नाही. बाकी तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्ही ही सेवा करू शकता. परंतु जर तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तेवढ्या वेळापुरती ही सेवा बंद ठेवावी. मग तुम्ही संकल्पयुक्त तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी 11 वेळा किंवा 21 वेळा असं तुम्हाला जसे जमेल तसं या श्लोकाचे तुम्ही पठण करू शकता. बाकी खाण्याच्या बाबतीतही या सेवेला काहीच नियम नाही. बघा, आपल्याला इतका चांगला मनुष्य जन्म मिळालेला आहे तर आपण एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण करायला हवे. जर तुम्हाला नोकरीचा त्रास आहे, तुमच्या घरात बाहेरील बाधा आहे, नजर दोष आहे, तुमच्या घरात सतत वादविवाद होतात, तुमच्या व्यवसायात तोटा येत आहे, नेहमीचे घरात आजारपण आहे, जी तुमची अडचण आहे ती या सेवेने दूर होतेच. ही सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामी महाराजांना, दत्तगुरूंना कळकळीने ही सेवा पूर्ण करून घ्या अशी प्रार्थना करावी. परंतु ही सेवा करताना मनात दृढ विश्वास असायला हवा. आणि कोणतीही सेवा तुमच्याकडून तेव्हाच पूर्ण होते जेव्हा स्वामी महाराजांची तुमच्यावर कृपा होते. कोणतीही सेवा ही स्वामींची इच्छा असल्याशिवाय आपल्याकडून घडत नाही. म्हणून कोणतीही सेवा करण्याची संधी मिळाली तर ती कधीच सोडू नये. बघा, तुमची जी काही अडचण आहे ती तुम्ही फक्त स्वामींना सांगा. तुमचे मन स्वामींजवळच मोकळे करा. कारण स्वामींनाही काळजी लागते की या व्यक्तीला आपल्याशिवाय आता कुणीच नाही. कारण गुरु विना मुक्ती नाही. परंतु कितीही संकटे अडचणी येऊ द्या, गुरूंशी एकनिष्ठ राहा. जर तुमची महादेवावर श्रद्धा असेल तर तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत महादेवालाच तुमची समस्या सांगा. जर श्रीकृष्णांवर श्रद्धा असेल तर त्यांनाच सांगा. परंतु शेवटपर्यंत गुरूंची कास सोडू नये. गुरूंच्या चरणी ठाम विश्वास असावा. कधीही मध्येच एखादा सेवेचा अनुभव न आल्यास गुरु बदलू नये. कधीही सेवा करताना असे म्हणू नये की मी ही सेवा माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी करत आहे. याउलट मनात असा विचार ठेवावा की या पवित्र सेवेने माझे सर्व दुःख दूर होणार आहे. इतकी पवित्र ही सेवा आहे. आणि सेवा कधीही मोजू नये. जर तुम्ही एखादी सेवा केली आणि त्याचे फळ जर तुम्हाला मिळाले नाही किंवा तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली नाही तर असे समजा की ती गोष्ट तुमच्या नशिबी नाही, परंतु
स्वामी ती गोष्ट तुम्हाला आणूनच देणार आहे इतपत आपल्या गुरूंवर विश्वास असावा. आता बघा, हे एक श्लोकी गुरुचरित्र तुम्हाला अगदी सहज कुठेही मिळेल. नाही तर तुम्ही तुमच्या गुगलवरही सर्च करू शकता. ते अगदी छोटा श्लोक आहे. या एका श्लोकामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचा सार आहे. हवं तर मी तुम्हाला हा श्लोक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. परंतु एकदा मी असाही सांगते, जर तुम्हा कुणाला लिहिणे शक्य झाला तर लिहून घ्या. दत्ताचा अवतार झाला कलयुगात श्रीपाद पीठापुरी. दत्ताचा अवतार झाला कलियुगात श्रीपाद पीठीपुरी. त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी. तीर्थ हिंडत पातला भिल्ल वर्तची ये संगमा. तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांच्या श्रमा. हा एक श्लोक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. हवं तर तुम्ही हा एका स्वच्छ कोऱ्या पानावर लिहून घ्या आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा एकच श्लोक मनोभावे म्हणा. तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण केल्याचे फळ लाभेल. श्री स्वामी समर्थ.